दक्षिण दिग्विजयाची मोहीम महाराजांनी काढली होती आणि ती मोहीम काढताना दक्षिण दिग्विजय एकत्र करायचा, झालीच तर मैत्री नाहीतर हल्ला, हा प्रयत्न महाराजांनी केलाय. आणि महाराज भागा नगरामध्ये गेलेत कुतुबशाहीच्या भेटीला. तिथं महाराज 1 महिना राहिलेत आणि 1 महिना राहिल्यानंतर महाराजांनी एक करमणुकीसाठी तिथं कुतुबशहानं एक हत्तीची झुंज बोलावली होती. हत्तीची झुंज बोलावलेली असताना महाराजांना बोलवलं. महाराज शेजारी बसलेले होते आणि महाराजांना त्या हत्तीचं काही नवल वाटत नव्हतं, कारण महाराजांकडे पोळांती निर्धार असलेले हत्तीच्या ताकदीचे मावळे महाराजांकडे होते. आणि मग कुतुबशाह महाराजांना विचारतो की राजे आपके पास कितने हाथी है? त्यावेळेस महाराज सांगतात की आहेत 2-3 फक्त समारंभापुरते, पण आमचा एक मावळा हत्तीपेक्षा भारी आहे. त्याच वेळेस कुतुबशाह म्हणतो क्या राजे, एक मावळा हत्तीपेक्षा भारी? अरे आम्हाला बघायचंय, दाखवा नेमका हा तुमचा मावळा कसा भारी आहे. त्यावेळेस राजे सांगतायत की ह्याच्यापैकी कोणताही मावळा लढेल. महाराजांच्या पाठीमागे उभा असलेल्या एका मध्यम उंचीच्या एकाकडे कुतुबशाहनं हात करावा आणि कुतुबशाह म्हणतो क्या यह साहब लढेंगे हमारे हाथी से? राजे सांगतात क्यों नाही, जरूर लढेंगे. राजांनी हात करताच मध्यम उंचीचा असलेला आणि पूर्ण ताकदीचा असलेला यसाजी पुढे झाला आणि महाराज सांगतात की यसाजी आता आपली इज्जत सगळी तुमच्या हातात आहे. यसाजी यसाजीने डोळे मिटून राजांना सांगितलं की राजे चिंता करू नका, तुम्ही फक्त आशीर्वाद द्या राजे. आणि आता कुतुबशहानी हत्ती आणायला लावलं आणि कुतुबशहानं इशारा करता क्षणी यसाजीनं त्या हौद्यामध्ये उडी मारली. लोकांना वाटलं की अरे कुणीतरी इथं पडलंय, पण कुणीतरी पडलं नव्हतं. तो सह्याद्रीचा वाघ आणि महाराजांचा मावळा यसाजी त्या हत्तीच्या झुंजीसाठी त्या हौद्यामध्ये उतरलेला होता. आणि आता हत्ती त्या यसाजीवरती वार करणार. तो जवळ आला आणि तेच यसाजीने उडी मारून हत्तीच्या पलीकडल्या बाजूला गेला. असं 5-6 वेळा झालं आणि आता मात्र हत्तीचं स्वतःवरचं नियंत्रण मात्र सुटलेलं होतं. आणि यसाजी त्याच क्षणाची वाट पाहत होता. हत्तीनं पवित्रा रोखला गेला आणि आता हत्ती जवळ येणार. तेच आपल्या तलवारीचा तीक्ष्ण वार त्या हत्तीच्या सोंडेवरती केला आणि सोंड धडा वेगळी केली. हत्ती हौद्याच्या एका बाजूला जाऊन निश्चित पडला आणि त्या हौद्यामध्ये बसणाऱ्या प्रेक्षकांमध्ये एकच जल्लोष होत होता. महाराजही खुश झाले होते, कुतुबशाही खुश झाला होता. आजपर्यंत त्या भागानगरातल्या प्रजेनं आजपर्यंत हत्तीच्या अनेक झुंजी बघितल्या होत्या, पण अशी झुंज आजपर्यंत कधी पाहिली नव्हती. आणि त्या झुंजीमध्ये विजयी ठरलेला महाराजांचा मावळा होता यसाजी. आणि ह्याच यसाजी सारखा पोलादी निर्धार तुमच्या आमच्याकडे असेल तर आमच्यावरती नाकाही संकट आली तर त्या आलेल्या संकटावरती आम्ही मात करू शकतो. आलेल्या कसलाही संकट असू द्या, त्या प्रत्येक संकटावरती आम्ही मातच करायला हवी. हे इतिहास आम्हाला शिकवतो, हे आम्हाला लक्षात घेतलं पाहिजे.